मुंबईतील आझाद मैदानावरती आपल्या प्रमुख मागण्यासाठी राज्यभरातील आशा प्रवर्तक या मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आले। मॅडम, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय तुमची प्रमुख मागणी आहे? एवढे आंदोलनासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून तुम्ही आशा वर्कर या ठिकाणी आलात। नमस्कार, माझं नाव गीता राजू माने आहे। मी कल्याणमधून आंबिवली पीएससीचे आहे, केडीएमसीचे आशा वर्कर आहे आणि आम्ही आमच्या आशा पूर्ण महाराष्ट्रातल्या कृती समितीच्या म्हणजे पूर्ण हे संप आहे आणि सगळ्या आशा कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत आणि आशांच्या हे प्रमुख मागण्या आहेत की आता आमचे एप्रिल पासून आमची थकबाकी आहे, जे आमचे इन्सेंटिव्ह वगैरे बाकी आहे त्याच्यासाठी। परत आम्हाला आशा कर्मचारी म्हणून आम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला कर्मचारी म्हणून सभा करून घ्यावा आणि आमचे इन्सेंटिव्ह मिळते ते आम्हाला दर महिन्याला म्हणजे महिन्याला देण्यात यावे। जे आम्हाला 2-3 महिन्यानंतर 2 महिन्यांनी असं भेटतं, महिन्यानी भेटतं। दर महिन्याला म्हणजे न चुकता जर 5 तारखेपर्यंत तरी आमच्या अकाउंटला म्हणजे आलं पाहिजे। परत आता दिवाळीचं जे बोनस आहे, दिवाळीचा सुद्धा बोनस आम्हाला देण्यात आला पाहिजे, जे सगळ्यांना आहे बोनस। मग आशांना का नाहीये? आशांना का नाहीये? खूप म्हणजे वर्षापासून आशा ही मागणी करते, आपली कृती समिती मागणी करते की आशांना बोनस द्या म्हणून, पण ते काय अजून 5 पर्यंत मिळालेलं नाहीये। हे आमच्या मागण्या आहेत। आम्ही दौंड तालुक्यातील नांदगाव पीएससी मधून आलोय। आमच्या मागण्या अशा आहेत की ना प्रत्येक सगळ्यांना भावबीज दिल्या जाते, पण आमच्या आशा वर्कर्सला का भावबीज दिल्या जात नाही? कारण की अंगणवाडी पण आमची बहीणच आहे, मग त्यांना भावबीज भेटते आणि आम्हाला का भावबीज भेटत नाही? आम्ही 15 वर्ष जर काम करत असल तर आहे ना, गेल्या 15 वर्ष आम्ही रात्रंदिवस काम करतो। आम्हाला 8 आहे का की आम्ही 24 तास काम करायचं की 12 तास? प्रत्येकाला बाबासाहेबांनी 8 तासाचं कामाचं हे दिलंय, पण आशा ही एकच व्यक्ती अशी आहे की ती 24 तास काम करते, कारण की तिचा घरातला संसार, तिची मुलं बाळा सोडून ती प्रत्येक वेळेस आहे ना, डिलिव्हरी पेशंट असो रात्रीचं काही होऊ देत, पण त्या पेशंटसाठी धावून जातील। माझा एक पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्हा म्हणजे एक सुधारलेला आहे, पण काही भागात आहे ना, माझी आशा डोंगरातून ह्याच्यातून काम करते, डिलिव्हरीचे पेशंट नेते, जिथे सुविधा नाहीये तिथं पहिले माझी आशा पोहोचते। मग आम्हालाच का असं? जर आम्ही काम करून जर आम्हाला आमच्या कामाचं जर कुणाला काहीच वाटत नसेल तर त्या आशाला किंमतच काही नाहीये। आता तुम्हाला किती मानधन मिळतं? आता आम्हाला तसं आमच्या कामाचे तुटक तरी पण 10-12, पण ते पण दर महिन्याला नाहीये। जर 10-12 आज 50-50 हजार पगार घेणारी व्यक्ती महिनाभर चालू शकत नाही, तर आम्ही 4-4, 3-3 महिने कसे 12,000 चालवायचे? कसे चालवायचे? आम्हाला पण लेकरं बाळा आहेत, आम्ही पण पोटासाठी पहिलं। आता तर आम्हाला कुठंच काम म्हणजे दुसरं कामच करायला नाही, आमचं सगळं आहे ते आशाच्या ह्याच्यावरतीच आहे। परत ऑनलाईन कामं, सगळी ऑनलाईन कामं केली जातात। आम्हाला 3-3 महिने जर पगार होत नसेल तर आम्ही मोबाईल मध्ये रिचार्ज करायचं कसा? आम्ही ऑनलाईन कामं करायची कशी? बरं, केलेल्याचा पण मोबदला 5-10 रुपयात भेटला जातो। आज ऑनलाईन कामं करताना ऑपरेटर सुद्धा एवढं पगार घेत नाहीये, पगार घेतो। मग आम्हीच का असं करायचं? आमच्यासाठीच का अन्याय? आमच्यावरती हा अन्याय आहे। त्याच्यामुळं आम्हाला सगळ्या या सरकारला आमची विनंती आहे की आशाची दरवर्षी आशाला प्रत्येक वेळेस तुमच्या दारात येऊन भावबीज मागणी करायची, हे कितपत योग्य आहे? आम्ही कल्याणवरून आलोय आशा वर्कर। आम्ही एवढं म्हणजे सगळ्या आशा आहेत इथे, एकच आशाचं नाव नाहीये, सर्व आशा एवढे व्यवस्थित कामं करतात, सगळं त्यांचा 100 देतात, तरी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना मानधनच्या टायमाला हा प्रॉब्लेम येतो। आम्हाला कधी मंथली आम्हाला तुम्ही ना जास्त नका देऊ, तुटक मान देताना आम्हाला तुम्ही महिन्याला 10 दिला ना तरी आम्ही खुश आहेत, पण तुम्ही काय तो टायमावर द्या आम्हाला। कसं आहे, जर लोकांना सगळे गव्हर्नमेंट जे आहेत त्यांना 1 तारखेला जर पेमेंट मिळतो, मग आशांना 1 तारखेला का नाही? आशांना का ते लेटर बनवायचे, बिलं बनवायची? मगर आणि सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला पण सरकारी आणि आम्हाला पण सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे। प्लस की आमच्या याच्यातली कुठलीही अशा आजारी पडते तर तिला हॉस्पिटलमध्ये फ्री मध्ये नाहीये, तिने पैसे केस पेपर काढायचं, मग तिची बाकीची प्रोसेस होणार, त्याशिवाय दुसरं काय नाही। मग आम्ही आरोग्य विभागामध्ये काम करून आम्ही म्हणजे कार्यरत नाहीयेत का? गव्हर्नमेंटचे नाहीयेत का? म्हणजे फक्त आम्ही एरियामध्ये सर्वे करायला जायचं आणि तेवढंच काम आहे का आमचं? त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा। नमस्कार, मी आपदाबा पीएससी वरून आलेले आहे, तालुका जिल्हा अकोला आहे। जे ताई बोलल्या हे बरोबर बोलल्या। जर आपली आशा जर अपघाती मेली सर
किंवा तिचा ऍक्सिडेंट झाला किंवा ते कॅन्सरने मेली, तिला विमा पण नाही आहे. तिच्या सोबत इतका अत्याचार होऊन राहिला. तिच्यासाठी हे अत्याचारासाठी आम्ही इथं लढायला आलेलो आहोत. कारण कसं आहे की हे आशाच्या पाठीमागं कोणतीही सरकार नाही, शासन नाही, कोणी पण नाही आहे. जे आशा आहे फक्त ते स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हातावर काम करत आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रात स्वतः आपल्या हातात पेन घेऊन दौडत आहे. ते सरकार, हे सरकार, मेलेली सरकार, हे कोणती सरकार आहे की आशाला पैसे देत नाही आहे, बरोबर पेमेंट देत नाही आहे? हे कितपत योग्य आहे हे सांगा आम्हाला. याच मागणीसाठी तुम्ही गेल्या वर्षी भर पावसामध्ये आंदोलन मागच्या वर्षी नाही, तेच मागणी पूर्ण झाली नाही आहे. तर हे आता नवीन मागण्या आहेत आमच्या. जे नवीन ऑनलाईन काम करून राहिले आतापर्यंत त्यानं काय केलेलं आहे, नवीन आशा लागलेले आहेत ते जास्त शिकलेले आहेत. जे जुने आशा 2007 मध्ये लागलेले आहेत ते कमी शिकलेले आहेत, ते वयस्कर आहे. आता 2 वर्षात ते रिटायर होणार आहेत, त्यांना काढून नवीन आशा भरणार आहेत. हे आशा सोबत अत्याचार, अन्याय आहे. कारण की ते किती वर्षापासून काम करीत आहे. या कामासाठी त्यांना ते काम करायला त्यांना ठेवलंच पाहिजे आणि दुसऱ्या ड्युट्या ते दुसऱ्या शिकलेल्या पोरीसाठी काढलेले पाहिजे. आमच्या सोबत अन्याय झाला नाही पाहिजे. हे आमच्या मागण्या आहेत सर. रात्री दिवसा आम्हाला डिलिव्हरीचे पेशंट, APL, BPL आंदोलन करताय, समजा मागणी पूर्ण नाही झाली तर काय भूमिका आहे तुम्हाला सर्व? आम्ही ऑनलाईन काम करणार नाही. सगळे आशा एक है, सब आशा एक है, ऑनलाइन काम करेंगे नहीं.